त्यांनी रिपोर्टिंग करायचे आहे। संतोषदादा बोडेकर यांचे सहर्ष स्वागत, आमचे दीपकभाई सुतार यांचे सहर्ष स्वागत, अजय भाई, आमचे रुपेश भाई या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आणि त्यानंतर आपण मुख्य देणगी दादांकडे इनिंग मध्ये वळतोय। महत्वाची मॅच पाहायला मिळते। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीसाठी त्यांना पाहायला मिळेल। दोन इम्पॉर्टंट टीम आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला संघ आपण जर पाहिलं तर आरके स्पोर्ट्स पाहायला मिळेल, त्यांच्या विपक्षामध्ये वडूनगर आपण पाहतोय। महत्वाची मॅच आहे, दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील। टॉस जिंकला टीम आरके स्पोर्ट्स या टीमने आणि पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये आरके स्पोर्ट्स या टीमने घेतला आणि 4 षटकाच्या सामन्याला इकडे मात्र सुरुवात केली जाईल। आरके स्पोर्ट्स साही त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर वडूनगर आपल्याला पाहायला मिळतात। दोन इम्पॉर्टंट टीम आहेत, महत्वाची मॅच आणि या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीसाठी त्यांना पाहायला मिळेल। दुसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल? परली संघानं लगातारचे 2 सामने जिंकत असताना क्वालिफायची तिकीट मात्र तिकडे कन्फर्म केली आहे। वडूनगर हा महत्वाचा संघ मैदानावरती दाखल आहे, त्यांच्या विपक्षामध्ये आरके स्पोर्ट्स। इम्पॉर्टंट मॅच, यस, पंचांचा ग्रीन सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आलाय, लेट्स प्लेचा कॉल झालाय। पहा, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे, तरच पहिला बॉल फेकला जाईल। साई संघाचे 12वे खेळाडू तिकडे उपस्थित आहेत, मी विनंती करेन वडूनगर आपले हार्दिक स्वागत आहे। या चला मॅचला सुरुवात करूया। दोन्ही 12वे खेळाडू उपस्थित झालेत, सगळे खेळाडू मैदानावरती उतरताना पाहायला मिळालेत आणि निश्चितपणे पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती। पहिला गोलंदाज निखिल मोकल, पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट वरती फेकलाय। अव्वल दर्जाचा वेग मैदानाच्या आतमध्ये, भन्नाट आणि त्याच वेळेला सुसाट वेगाची गोलंदाजी। पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय। सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय टीम वडूनगर संघाच्या बाजूने आपण पाहिले तर एका बाजूला केतन पाहायला मिळतात, त्यांच्या साथीला आपण जर पाहिले तर राहुल, केतन आणि राहुल ही जोडी खेळपट्टीवरती। खोलातला बॉल ब्लॉक होल पद्धतीचा बॉल होता, स्टिअर करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने, अगदी मनगटी वापर चांगला दर्जाचा करत असताना फक्त फ्लिक केला, दिशा दिली, सिंगल मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं सुरुवात धाव गतीला आपण जर पाहिलं ना तर वडूनगर संघाच्या बाजूने होताना पाहायला मिळते। महत्वाची मॅच, एक भव्य दिव्य हा दैवित्यमान सोहळा। याच दरम्यान सन्माननीय रुपेशदादा घारे साहेब, एक अतिशय उत्तम राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व, त्याच पद्धतीने सुधागडचे बायकरमॅन, पहिली बाईक आणि सोन्याची साखळी जिंकलेले सुधागडचे रन मशीन आणि माजी ग्रामपंचायतीचे आपल्या परळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री पंकजी देसाई, या दोघांनाही आयोजकांकडून विनम्र विनंती की आपण मुख्य अतिथी मंचाकडे या। थँक्यू। या सगळ्याच मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होऊन या मॅचचा आनंद घेऊया। महत्वाचा बॉल आडवा बाटने खेळलाय, फटका तर तिकडे फसला गेलाय। मिड विकेटला एक सुंदर झेल, महत्वपूर्ण खेळाडू राहुल 0 या आकड्यावरती मैदानाच्या बाहेर। आपण पाहतोय ज्यावेळेला महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला, निर्णायक बॅटर आपण जर पाहिले तर राहुल मैदानावरती बाहेर येताना पाहायला मिळाले राहुल। पण त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर यंग जनरेशन, एक यंग टॅलेंटेड खेळाडू, युवा कलाकार करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। करणवरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासानं त्याला अगदी पुढे पाठवत असताना आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावरती येत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल आणि होय, या गोष्टीसाठीच करण मात्र समोर आलेत, धावा बनवायच्यात। या खेळपट्टीचा किंबहुना विचार केला ना मैदानाच्या आतमध्ये तर ही खेळपट्टी गोलंदाजांना खूप सारी पोषक राहिली आहे। पुढचा बॉल अप्रतिम दर्जाचा फटकाडवा, बॅटनं करण आलाय, त्याच्या बॅट मधून मी आल्याची जाणीव करून दिली आहे। स्क्वेअर लेग पार, पहिलाच वार सीमा पार, चौकार।
येस विलास दादा आपण पाहतोय युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून लाखाचं बक्षीस आणि हे लाख मोलाचं आयोजन आणि त्याच वेळेचं नियोजन आपण पाहतो. फुल टॉस बॉल होता, अगदी फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेला खेळत असताना लॉंग ऑफच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळते. तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले, बॅकअप चांगलं मिळेल, फेक तर झाली, धाव तिकडे पुनश्च एकदा एक मिळाली आणि त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं टीमचं धावफलक हे मात्र 6 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतं. चेंडूंचा विचार केला ना तर आतापर्यंतचा 5 चेंडू तिकडे मात्र हाताळले जातात. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर 6 धावा या स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळाला. प्रभावित करणारी गोलंदाजी निखिल त्यानं टाकली आणि अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे अपेक्षित होतं ना, जे अचूकता गरजेची होती, जी लाईन परफेक्ट मेरिट वरती बॉल येणं गरजेचं, तर सगळ्या गोष्टींचा विचार निखिलनं केलाय. समोरचा बॉल खोलात बनवून खेळलाय, त्यानंतर मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक फिल्डर थोडे मिस झाले, बॅकअप मिळेल तदूर मात्र पाहता पाहता 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न काय घडलंय, अगदी आपण जर पाहिलं तर पाहता पाहता 3 धावाही पूर्ण होताना पाहायला मिळतात. परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, कॉलिंग परफेक्ट आहे, हे महत्वाचं आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताय तर तुमचा ताळमेळ, तुमचं जे जे काही टीम मधलं वातावरण खेळीमेळीचं झालं पाहिजे. कारण की मग दबावाखाली प्रत्येक कोणता खेळाडू खेळत नाही. मग फ्री माइंड खेळल्यानंतर चांगल्या दर्जाची बॅटिंग होते किंवा चांगल्या दर्जाच्या धावा येतात आणि मग सगळं काही चांगलं होतं टीमसाठी. कारण की सातत्यानं आपण म्हणतो ना की जर असेल संघाची साथ तरच होईल समोरच्या टीमवरती मात. आणि मग किंवा तुम्हाला समोरच्या टीमवरती मात करायची आहे ना तर तुमचा सांघिक खेळ सुद्धा गरजेचा आहे. आणि असंच आम्ही आवर्जून आमच्या युट्यूब वाहिनीचं कौतुक करतो, कारण की त्यांचा टीमवर्क खूप इम्पॉर्टंट राहतो. जर तुमची टीम मैदानावरती खेळतीये तर तुमचा टीमवर्क सुद्धा खूप गरजेचा आहे. सन्माननीय रवीजी खंडागळे साहेब यांच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षासाठी 1000 रुपयाचं बक्षीस इकडे दिलं जाते. साहेब आपले मनपूर्वक आभार आहेत. रवी दादा खरंच कायम सगळ्यांना प्रेम करणारे एक झुंजार नेतृत्व, निष्ठावंत माणूस कसा असावा याचं उत्तम उदाहरण रवी भाऊंकडून पाहून कळते. त्यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आमचे अजय दादा अधिकारी, आमचे मित्र रुपेश भाई जाधव यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक, आमचे बोडेकर साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. याच दरम्यान हा संपूर्ण ग्राउंड ज्यांनी बनवलाय कामाजी दादा पडलकर, त्याच पद्धतीने मुकेशजी हजारे यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. आणि आपण याच्यानंतर आणखी एक मोठी स्पर्धा आपल्याला भेटीस येते, आपण इनिंग ब्रेकमध्ये त्या स्पर्धेचा सुद्धा उल्लेख करूया. थँक्यू. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाची खेळी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट राहिलंय, बॅटिंग असेल किंवा मग बॉलिंग. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अनिकेत आलेत, अनिकेतचा हा बॉल चबराक लगावली आहे, स्ट्रोक तर चांगला खेळलाय. सीएच बीयूके चाबुक शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर पार चौकार. उद्योजक एक युवा नेतृत्व भावेश भाई गायकवाड यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आपण हार्दिक हार्दिक स्वागत करू. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे. पुढचा बॉल बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, मोठे फटके खेळण्याचा निर्धार मैदानावरती पक्का केला. बॅटिंग करत असताना एक निर्णायक खेळाडू खेळपट्टीवरती खेळतोय, त्याच्या बॅटमधून धावा येतात, त्याचं नाव आहे अगदी करण, त्याच्या साथीला केतन. हे के फॅक्टर मैदानावरती चांगलं कामकाज करते. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर टीम वडूनगर फटका खेळायचा होता. यस, पंचांचा कॉल आलाय, इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. आमच्या पंचांचे कौतुक करावं लागेल, पंचांच्या ऍक्शन आणि त्याच वेळेला वाईड नो किंबहुना मग तिकडे लेग बाईटची सिंगल, बाईसची सिंगल, या सगळ्या काही गोष्टी दाखवत असताना त्यांची ऍक्शन प्रभावित करणारीच राहिली आहे. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं. महत्वाचे गोलंदाज पाहायला मिळतील. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, त्याच्यासोबत आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. बाहेरचा बॉल होता, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न. डिपेस्ट्रा कव्हरला बॉल गेलाय. फिल्डिंग थोडी आपण पाहिलं तर चांगली झाली, फेक चांगली. त्या दरम्यान 2 धावा तिकडे पूर्ण आणि त्या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफळकावरती 16 धावा धावफळकावरती एकंदरीत देताना पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग, चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा खेळ. हॅलो,
2च दिवसानंतर SPL सुद्धा आपल्या भेटीस येते. तो नाही तो ना. याच दरम्यान भावेजी गायकवाड आणि सिद्धेशजी आवासकर यांचं सहर्ष स्वागत. मुकेशजी हजारे यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. आज बसायला सुद्धा जागा नाही. ही सगळी माणसं आज एकत्रित आलेली आहेत. त्या सगळ्यांचं पुनश्च एकदा आयोजकांकडून सहर्ष स्वागत. याच दरम्यान एक आणखी मोठी स्पर्धा आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खालापूर सुधागड कर्जत प्रीमियर लीग 2025 प्रथमच 40+ क्रिकेटमधील सर्व क्रिकेट प्रेमींसाठी याच मैदानावर पर्वणी असेल. दिनांक 7 मार्च ते 9 मार्च शुक्रवार शनिवार रविवार 2025 रोजी खालापूर सुधागड कर्जत प्रीमियर लीग 2025 40+चे सगळे खेळाडू सुधागड असोसिएशनचे भव्य मैदान परळी विभाग. आपण संपर्क करू शकता आमचे अजयजी अधिकारी आणि रुपेशजी जाधव यांच्याकडे. याच दरम्यान 9, 10, 11, 12 आणि 13 9, 10, 11, 12 आणि 13 एप्रिल रोजी मैत्री ग्रुप परळी सुधागड यांच्या वतीने दुसऱ्या पर्वाची मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फटका चांगला आहे मात्र झेल झालाय. गडी बाद. 9, 10, 11, 12, 13 एप्रिल रोजी मैत्री ग्रुपचे दुसरे पर्व इथे येत आहे. प्रथम क्रमांक 1,50,000, 30,000, 30,000, 30,000 आणि प्रवेश फी आहे 13,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे आणि टीम जो अंतिम विजेता संघातील संघ मालक असेल रोहामधील आपण ज्या स्पर्धा बघतो धावीरच्या त्याच पद्धतीच्या धर्तीवर टीम पॅकर जो संघ मालक असेल अंतिम विजेता त्याला सुद्धा एक बाईक बक्षीस मिळणार आहे. दिनांक 9, 10, 11, 12, 13 एप्रिल रोजी मैत्री ग्रुपचं पर्व दुसरं. एंट्री फी 13,000 रुपये. प्रथम क्रमांक 1,50,000, 30,000, 30,000 आणि 30,000. धन्यवाद. जाऊया माझ्या दिशेनं जिकडे एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली होती. एक मोठा फलंदाज केतन बाद झाला आणि केतन बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपराज गेला ना. एक अनाउन्समेंट होती त्यामध्ये कळलंच नाही दीपराज मैदानावरती गेला कधी ना तो बाहेर आला कधी. विकेट आली आहे. डायमंड डकचे शिकार होताना पाहायला मिळाले. एकही धाव न बनवता मैदानाला सोडावं लागले किंवा त्याच वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज सुद्धा दाखल झालेत. पुढचा बॉल बॅट फुटला जात असताना फटका खेळायचा होता. पहिलंच मन बनवलं. हाफ ट्रॅकर बॉल आला की त्याला त्याच्यावरती चबराकात लगवायची. डीप बॅकवर्ड पॉईंटला खेळायचा किंवा डीप एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळायचा. पण बॉलर तेवढेसे हुशार आहेत. कधी बॉलचा वेग कमी करायचा कधी बॉलचा वेग वाढवायचा ना. या सगळ्या गोष्टीची जाणीव असताना आपण पाहिलं तर अनिकेतनं गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक दुसरं संपले. पाहता पाहता 8.00च्या सरासरीनं बॅटिंग होत असताना 16 धावा या 2 षटका अखेर पाहायला मिळाल्या. पहा पहिल्या 12 चेंडूमध्ये 16 आल्या. दुसऱ्या 12 चेंडूमध्ये 16 आल्या तर 32 बघायला मिळतील. आणि या खेळपट्टीवरती आपण पाहिलंय जर गोलंदाजी तुम्ही चांगली केली ना तर 32 धावा सुद्धा खूप वाटायला लागतात. आणि हे आज या मैदानावरती पर्लीकरांनी करून दाखवलं होतं. आणि निश्चितपणे गोलंदाजी चांगली करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप इम्पॉर्टंट आहे. सातत्यानं आपण म्हणतो ना की सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप गरजेचा आहे. आत्मविश्वास अशी गोष्ट आहे ना जी पायथ्यावरून तुम्हाला शिखरावरती नेते. आणि विजयाच्या उंच उंच शिखरांवरती तर तुम्हाला इथून जायचं आहे तर आत्मविश्वास वाढवावा लागेल. प्रयत्न चांगले शर्तीचे करावे लागतील. बॅटिंग करत असताना मैदानावरती टीम आपण पाहतोय वडूनगर आपण पाहतोय संघर्ष चांगला चालू आहे. प्रत्येक बॅटरला खूप सारी मेहनत करावी लागते. धावांसाठी जे पूर्णपणे आपण पाहिलं तर प्रयत्न केले जातात. बाउंड्री लाईनचा विचार केला ना तर जास्तीचे चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाहायला मिळाले नाहीयेत. पण मिळतील तेही बघायला कारण की आता हळूहळू ही स्पर्धा शेवटाकडे निघेल. प्रतीक मोकल आले. नो लुक स्ट्रोक खेळायचा होता. बॅटिंग करत असताना एक निर्णायक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर खेळतोय करण आहे. करणनी मात्र आपण पाहिलं तर नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. बॅट फिरवली होती जरूर पण त्या बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. कारण की आताच्या क्रिकेटचा आपण जर पाहिलं तर प्रत्येकानं आविष्काराच्या फटक्यावरती जास्तीचा भर दिलाय. किंबहुना आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू मात्र बॅटिंग करत असताना प्रत्येकाला षटकारच हवाय. सिंगल डबलचा जास्तीचा विचार कोणी इकडे केला जात नाही. पण सिंगल डबलचा विचार आता करावा लागेल. या खेळपट्टीनं तर हेच शिकवलंय. खोलातला बॉल फक्त फ्लिक केलाय. दिशा देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक धाव तर तिथेही मिळेल. त्या एका धावेवरती समाधान मैदानाच्या आतमध्ये मानला जातोय. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 17 धावा या स्कोरकार्डवरती पोहोचताना पाहायला मिळतील. तिसरं षटक आहे जिकडे प्रतीक गोलंदाजीसाठी आले आणि त्यांनी 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. हे महत्वाचं राहिलंय.
बॅटिंग करत असताना जर तुम्हाला धावा बनवायच्या तर बॅटर्सला खूप प्रश्नचिन्ह आहेत, अगदी कोड्यामध्ये टाकलं जात आहे. कारण की या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत ही खेळपट्टी गोलंदाजांना खूप पोषक राहिली. हाफ ट्रॅकर बॉल, टप्पा पडला, अनेक उशी आहे, होय अनेक उशी येत असताना तिकडे मात्र अगदी पंचांनी व्हाईट बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये केलाय. वन बाउन्सची वॉर्निंग दिली जाते. अशा पद्धतीचा बॉल तुम्ही पुन्हा हाताळू शकत नाही आहात आणि जर हाताळला गेला तर दंडित केल्याशिवाय राहणार नाहीये. कारण की इकडे मात्र आपण जर पाहिले तर बाउन्सर मारण्याचा प्रयत्न झाला पण तो अति बाउन्स आपण पाहिला आणि त्याच कारणानं एक अवंतर स्वरूपाची धाव ही स्कोर कार्ड वरती प्लस झाली आहे. समोरचा बॉल बॅटची कडा, शॉर्ट थर्ड मानला, सोपा साधा आणि अगदी सरळ झेल पाहायला मिळते. मोठी विकेट, अजून एक धक्का, अजून एक निर्णायक खेळाडू धीरज मैदानाच्या बाहेर. अंदाजानं जर का निर्धाव षटक टाकलं तर अजय दादा अधिकारी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या गोलंदाजाला दिलं जाईल. इथून पुढे जेवढ्या मॅचेस होतील त्यामधील कोणत्याही गोलंदाजानं जर निर्धाव षटक टाकलं तर त्या गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राईज अजय दादा अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात येईल. तेच बघा ना, काही फलंदाजांचे स्वप्न असतात की माझ्या बॅटमधून अर्धशतक यावं, काहीकांचं स्वप्न असतं की माझ्या बॅटमधून लगातारचे 3 षटकार तरी आले पाहिजे, काहीकांचं स्वप्न असतं लगातारचे 4-3 चौकार तरी आले पाहिजे, किंबहुना काहीकांचं हे स्वप्न असतं मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर मी 1 षटकार तरी मारला पाहिजे. पण गोलंदाजही आमचे तसेच स्वप्न बघतात की एखादी मेडनवर मीही टाकली पाहिजे, एखादे 3 विकेट्स मीही घेतल्या पाहिजे आणि मग एखादा चांगला बॅटर असेल ना तर त्याची विकेट माझ्याही ओव्हरमध्ये आली पाहिजे. हे स्वप्न पाहिले जातात आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आमचे मान्यवर इकडे बक्षीस सुद्धा लावताना पाहायला मिळतात. त्यांचे आम्ही कौतुक करू की गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला गेलाय. समोरचाच बॉल बॅटर फिरवण्यात आली आहे, बॅट बॉलचा संपर्कच राहिला नाहीये. वा, प्रतीक सुद्धा काय गोलंदाजी करतात, अगदी अव्वल दर्जाचं कामकाज. मग मैदानाच्या आतमध्ये टॉस आम्ही जिंकला, मॅचही आम्हाला जिंकायची आहे, याच जिद्दीनं आता मैदानावरती आरके स्पोर्ट्स साईकर उतरलेत, त्यांना मात्र जिंकायचं आहे. आणि हा मोठा आपण जर पाहिलं तर सोहळा आमच्याही नावावरती करायचा आहे. या ट्रॉफीज लक्ष वेधून घेतात सगळ्यांच्याच. याही वेळेला बॅट फिरवली, अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अजून एकदा आपण जर पाहिलं तर कळलंच नाहीये बॅटरला हा बॉल कसा कुठून आणि कधी निघून जातोय ना, त्याचा काही नेमच लागत नाहीये. बॅटरला स्ट्रगल करावं लागेल. तुम्हाला षटकार चौकाराच्या पलीकडे सिंगल डबल वरती आता विश्वास दाखवत असताना किंबहुना त्या वेगाचा फायदा उचलत असताना गॅप स्ट्रोक तरी खेळावे लागतील तर आणि तरच धावा बनतील. पुढचा बॉल, फटका चांगला खेळला, डिबॅस्ट्रा कव्हर, फिल्डर तिकडे आहेत, प्रयत्न चांगले राहिले, पहा क्षेत्ररक्षण चांगले झाले. शेवटच्या क्षणी शरीराचा वापर केला, ज्यावेळेला स्ट्रेच केलं स्वतःला, तदनंतर बॉलच्या समोर आणून ठेवलं, निधड्या छातीनं उभे राहिले आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बघता बघता 2 धावा स्कोर कार्डवरती प्लस झाला आणि त्या 2च्या साह्यानं टीमची धावसंख्या 20 धावा. किंवा आपण पाहतो ना यूट्यूब वाहिनीचा विचार केला आपण तर यूट्यूब वाहिनी जे कामकाज करतात सातत्यानं आपण जर पाहिलं तर मग ज्या वेळेला यूट्यूब वाहिनीवरती आपण प्रत्येक खेळाडूला समोर पाहतो, मग ते किती डॉट बॉल झालेत ना त्याची रील तर टाकत नाही, पण एकाच षटकार मारला की त्याची रील मात्र आपल्याला पाहायला मिळते. पण त्याच वेळेला यूट्यूब वाहिनीचं जसं कधी आपण पाहिलंय का की हा कॅमेरामॅन त्या कॅमेरामॅनला दाखवतोय, बॉल सोडून मात्र ते एकमेकांचे चेहरे दाखवतात नाही. हे पडद्यामागचे खरे हिरो आहेत ना, ते मात्र आपण जर पाहिलं तर SS.in लाईव्ह ही यूट्यूब वाहिनी आपल्याला जुडलेली पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये हेच कामकाज या वाहिनीनं केलंय. अगदी प्रत्येकाचे हावभाव टिपले गेले, प्रत्येकाचा सेलिब्रेशन दाखवला, काही वेळेला प्रेक्षकांना दाखवलं, आमचं मुख्य व्यासपीठ दाखवलंय आणि बेस्ट क्वालिटी, बेस्ट क्लिअरिटी आणि घर बसल्या प्रेक्षकांना बेस्ट व्हॉइस क्वालिटी देण्याचं काम ज्यांनी केलंय ती SS यूट्यूब वाहिनी. या वाहिनीला सबस्क्राईब केल्याशिवाय एकदा आपण पुढे जाऊ नका. कारण की मी सांगतो ना, मूल्य कोणतंही द्यावं लागत नाही तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी, पण एक सबस्क्रायबर आमच्या या टीमचा मनोबल खूप वाढवतो. फटका खेळलाय, गुडघे टेकले होते, अडवा बाटणं, स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल चाललाय, 1 धाव तर मिळतीये, दुहेरी धावेसाठीचा प्रयत्न चालू झालाय, अति वेगानं 2 धावा सुद्धा तिकडे धावल्या गेल्या. चांगल्या पद्धतीची रनडबल विकेट. आता धावा येतात, भले दुहेरी का होईना धावा आल्या पाहिजे. 2-2ने तुम्ही पुढे गेलात तर 6 मध्ये 12 बनतात, 12 मध्ये 24 बनतात आणि इकडे जर आपण जर पाहिलं तर 24 मध्ये 48 बनतात आणि 48 झाल्या तर मोठी टोटल होते आणि ती मोठी टोटल होण्यासाठी संघर्ष मोठा करावा लागतो.
आणि त्यासाठीचेच प्रयत्न मैदानावरती आता यदा कदाचित बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम वडूनगर बॅट फिरवली आहे, कमी गतीचा बॉल पहा. मी म्हणतो ना किंबहुना तुमच्याकडे गाडी चालवण्याची क्षमता आहे, गाडी तुम्ही चालवता, पण त्या गाडीवरती वेगावरती नियंत्रण कधी कुठे आणि कसा आणायचं ना याची जाणीव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलरकडे वेग आलाय, पण त्या वेगावरती नियंत्रण ठेवून कधी कमी गतीचा बॉल टाकायचा त्याची जाणीव बॉलरला आहे. या वेळेला डान्सिंग डाऊन पुढे सरसावत फटका खेळलाय, मिस स्ट्रोक, टायमिंग फर्स्ट लाईट शॉट सिलेक्शन चुकलंय आणि एक मोठी विकेट, एक डावकुरा हाताचा घातकी फलंदाज करण मैदानाच्या बाहेर. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 हे भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आपण पाहतोय आरके स्पोर्ट्सचा संघ आज वेगळ्याच बहरताना पाहायला मिळत आहे. रोशन साहेबांचा संघ आपण पाहतोय, रोशन साहेबांच्या मालकीचा संघ मैदानावरती उतरला आणि त्यांनी जो किंबहुना विश्वास दाखवला ना त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ आरके स्पोर्ट्स साई संघाच्या प्रत्येकानं करून दाखवलाय. आदरणीय सन्माननीय मुकेश हजारे साहेब इकडे उपस्थित राहतात आणि निश्चितपणे आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत आहे. एक भव्य दिव्य स्पर्धा विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025च्या या भव्य पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिकडे टीमची धावसंख्या धावफलकावरती 23 आकड्यावरती शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पुढचाच बॉल, समोरचा बॉल फटका तर खेळलाय, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध स्ट्रोक चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तिकडे होताना पाहायला मिळत आहे. पहा एक अव्वल दर्जाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे आपण पाहतोय. तिथे एक धाव आली, टीमची धावसंख्या 1 न पुढे सरकली. धावफलक 24 आकड्यावरती, 24 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल राकेशचा फुल टॉस बॉल होता, बॅटची कडा घेतली, 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, भाग मिल्का भाग, बॉल न मारली बाजी, आउटफील्ड फास्ट, थर्ड मॅन क्लिअर, नशिबाचा चौकार. चौकार येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 28 आकड्यावरती पोहोचली आहे. आता इथून पुढे या षटकाचा विचार केला तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मोठा फटका आला तर 30 आकडा पार होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल कुठे चाललाय, ऑफस्टिकच्या बाहेर. येस, पहा अंपायरची स्टाईल बघू शकता, प्रभावित केलंय आमच्या पंचांनी सुद्धा, लक्षच वेधून घेतलंय. अगदी त्यांची अनोखी स्टाईल मैदानाच्या आतमध्ये वाईटची पाहायला मिळाली. त्याच वेळेला तिथे एक अवंतर स्वरूपाची सिंगल स्कोरकार्ड वरती आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा या स्कोरकार्ड वरती लागल्या. या मैदानावरती या चौथ्या रात्रीला जशी सुरुवात झाली आहे, या भव्य दिव्य स्पर्धेची अंतिम रात्र जशी समोर आली आहे, धावा खूप साऱ्या कमी होताना पाहायला मिळतात. गोलंदाजांचाच बोलबाला राहिलाय. होय, इथेही डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पाहता पाहता 24 बॉलचा खेळ संपला आणि इकडे 4 षटकांची सांगता झाल्यानंतर अद्याप टीमची धावसंख्या 29 धावा, 24 चेंडू, 30 धावांचं आव्हान या मॅच मध्ये मापक आव्हान आहे. पण ही मॅच रंगेल, ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत लढली जाईल हेच सांगितलं जाईल. पण त्याआधी यस निश्चित काय घडेल काय बिघडेल, या मॅचच्या घडामोडी कशा पद्धतीच्या असतील, दुसऱ्या डावामध्ये खेळ उत्तरार्धाचा, त्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये या आवाज ऐकूया. समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. आज रसायनीचा गोड आवाज, रसायनी विभागातून येत असताना अव्वल दर्जाचं समालोचन आपण ऐकतोय. अंकितजी मालुसरे सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. वतीनं आमच्या SS.in या लाईव्ह वाहिनीसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस मात्र इकडे देण्यात आलंय. पहा, हे महत्वाचं आहे. ही मी म्हणेन
यदा कदाचित पहा ही कामाची पोच पावती आहे, कारण की जो तुमचा काम आहे ना, जो वर्क चालू आहे, मी सातत्यानं म्हणतो की यूट्यूब वाहिनी म्हटली की पडद्यामागचे हिरो जे आपल्याला हिरो बनवतात, स्वतः त्या पडद्याच्या मागे राहतात. ती झिरो या आकाराची लेन्स आहे ना, ती गोल गोल फिरवत असताना सातत्यानं ते आपल्याला हिरो बनवतात. ही यूट्यूब वाहिनी आज एस लाईव्ह इव्हेंट आपल्याला पाहायला मिळते. अव्वल दर्जाचं कामकाज. यस, अजय दादा अधिकारी साहेब यांच्या वतीनं सुद्धा आपण पाहतोय एस लाईव्ह साठी इकडे 500 रुपयाचं बक्षीस आलंय. हे महत्वाचं आहे, ही मेहनत आहे. आणि इथून पुढे मी म्हणेन, आपण जर पाहिलं ना तर जेवढे सबस्क्रायबर महत्वाचे, आणि 14 वर्षामध्ये प्रथमच असं कॅश प्राइज यूट्यूब वाहिनीला मिळालंय, हे महत्वाचं आहे. पहा, टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की विलास दादा युवा प्रतिष्ठान चषकांना काय दिलं, चांगले समालोचकांना बक्षिसं दिली, इकडे खेळाडूंना बक्षिसं दिली, पंचांना आली, आणि आता यूट्यूब वाहिनी डीजे ऑपरेटर पर्यंत सुद्धा आले. म्हणजे जे काही इकडे येतील ना व्यासपीठावरती, प्रत्येकाचं मनोबल वाढवण्याचं काम या स्पर्धेनं केलंय. यस, आपण सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय भावेजी गायकवाड साहेब यांचा या स्पर्धेच्या वतीनं विशेष सन्मान इकडे केला जातोय. युवा उद्योजक सन्माननीय भावेजी गायकवाड साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. मी राकेशजी कदम साहेबांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हातानं सन्माननीय भावेजी गायकवाड साहेब यांचा विशेष सन्मान आपण करूया. आपण आलात, आपला अमूल्य वेळ खर्च केलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आहेत साहेब. आणि निश्चितपणे बॅटर मैदानावरती पाठव, विनंती करेन, वेळ खर्च करायचा नाही. अंतिम रात्र आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत आणि आमच्या प्रेक्षकांनाही लवकरात लवकर मॅचेस पाहिजेत. पहा, विनंती करेन, बॅटर लगेच मैदानावरती जा. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय मुकेशजी हजारे साहेब युवा उद्योजक यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सन्माननीय मुकेशजी हजारे साहेब यांचा सन्मान आपण करतोय. उमेशजी खिरटकर साहेब यांना विनंती करेन, आपण या आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मुकेशजी हजारे साहेब युवा उद्योजक त्यांचा करतोय आपण विशेष मान सन्मान. यस, आरके स्पोर्ट्स आणि सोनू फायटर हा संघ मैदानावरती उतरलेला पाहायला मिळत आहे, कारण की महत्वाचं आहे. हे नावही काही वेळेला लकी ठरतात, कारण की आपण म्हणतो ना, नशिबाची साथ, काही कांचा दिवस असतो, काही कांचा काळ असतो, काही कांचा नाव महत्वाचा असतो, आणि यदा कदाचित तिकडे नावावरती खेळ बदलला जाऊ शकतो. पण तो खेळ कसा बदलेल या सगळ्या घडामोडी पाहण्यासाठी या जाऊया अंकितजी मालुसरे सरांकडे समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद हर्षल सर. या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या झाले 29. येणारे 24 चेंडू 30 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. तो आरके स्पोर्ट्स त्याचबरोबरीने सोनू फायटर्स गावदेवी साई संघाला, सध्याच्या घडीला बहुचर्चित असणारा हा साई संघ आपण बघतोय. लागोपाठच्या 2 नाईट स्पर्धा या संघानं पटकावलेल्या आहेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब, या टेनिस क्रिकेट विश्वात एकाच गावात 4 बाईक मिळवण्याचा पराक्रम सुद्धा या साई गावाच्या नावावरती राहिलाय. राकेश मोकल या टीममध्ये आपण त्याला बघू शकाल, ज्यानं गोलंदाजी केली, बायकर मॅन आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल की अनिकेत मोकल यानं नुकताच चिरनेरच्या स्पर्धेत आपली दुसरी बाईक पटकावली. सलामीला येणारा फलंदाज संकेत त्याच्या नावावरती एक बाईक राहिला, आणि प्रतीक मोकल बाही याच्या नावावरती एक बाईक राहताना आपण पाहिले. एकंदरीत 5 बाईक या साई गावाच्या मित्र म्हणून नावावरती राहिल्यात. पण इथे बाईकपेक्षा या 30 धावांचा पाठलाग वडू नवघर संघाच्या विरोधात हे फलंदाज करतील का, याकडेही लक्ष असेल. सलामीची जोडी मैदानावरती साई गावचा हार्दिक पांड्या ऑन स्ट्राईक असेल, अनिकेत मोकल आणि नॉन स्ट्रायकर यांना आपण बघू शकाल. प्रशांत मोकल तर गोलंदाजीसाठी सज्ज. उज्ज्वल 24 चेंडू 30 धावसंख्येची गरज. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, एक असेल लॉंग ऑफला, दुसरा असेल वायडिश लॉंग ऑन रिझनमध्ये. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये तैनात केले गेलेत. खूप चांगली स्पर्धा. विलासदादा युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2025चं शानदार आयोजन, आणि या आयोजनामध्ये आज या स्पर्धेची शेवटची आणि अंतिम रात्रीमधील हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. साई विपक्ष वडू नवघर. उज्ज्वल तयार आहे. पहिला चेंडू सरळ बॅटनं खेचलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी म्हणता येईल. वाह, अफलातून चेंडूची फेक. आणि असं क्षेत्ररक्षण जर का झालं तर या मॅचमध्ये कदाचित या 30 धावा सुद्धा वाचवल्या जातील. क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहिलं की कमी धावसंख्येच्या मॅचेस नेहमीच चांगल्या राहिल्यात, पण इथे मात्र आपण बघतो की वडू नवघर संघ सुद्धा एक चांगला संघ म्हणून टेनिस क्रिकेट विश्वात त्यांनी आपली छाप सोडल्या आणि सहजासहजी
साई संघाला विजयापर्यंत ते पोहोचू देणार नाहीत, हेच संकेत पहिल्या चेंडूवरती तरी क्षेत्ररक्षकाने दिलेत. एक धाव लागते ती धाव फलकावरती. इथे हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं होतं. अपेक्षेपेक्षा कमी गतीने हा चेंडू आला होता. पडल्यानंतर चेंडूने आतल्या बाजूने वळण घेतलं. प्रशांत मोकल थोडे अचंबित झाले. चेंडू जातो निर्धाव. धावफलक स्थिरावेल 1 या धावसंख्येवरती. 30 धावांचा पाठलाग करायचे. शेवटच्या आता 22 चेंडू 29 धावसंख्येची गरज. खूप चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आज शेवटची रात्राने शेवटच्या रात्रीमधील सुरुवातीचे 2 सामने या ठिकाणी जिंकलेत ते पर्ली संघानं. मितांश पर्ली या संघानं सुरुवातीच्या 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. पहिल्या फेरीचा 3रा सामना कलवा संघानं त्या ठिकाणी विजय नोंदवलाय. शेवटची लढत पण प्रशांत मोकलचा हा आडव्या बॅटनं तडाखा. चेंडू येतोय डीप मिड विकेट सीमा पार. दुसऱ्या सत्रातील पहिला षटकार. जाती धर्म अनेक पण सबका मालिक एक. खूप चांगलं गीत डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ऐकलं. षटकारांना आगाज करतोय प्रशांत मोकल. षटकार ठोकलाय. इथे हलक्या हाताने स्टिअर केलाय. कोणतीच धाव या ठिकाणी प्राप्त होत नाही. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. धावफलक स्थिरावेल 7 या धावसंख्येवरती. गावदेवी साई आणि त्यांच्या विरोधात वडूनवघर. खरं तर साई संघाचे पुरस्कर्ते रोशनदादा कदम, त्याचबरोबरीने राकेशदादा कदम आणि बंटीदादा खंडागले यांनी पुरस्कृत केलेला हा साई संघ आपण या ठिकाणी बघतो. आणि दुसऱ्या बाजूला वडूनवघर हा संघ आपल्याला पाहायला मिळते. दोनही ताकदवार संघ आहेत पण या मॅच मध्ये काय घडेल याची शाश्वतीच नाहीये. उज्ज्वल तयार. उज्ज्वलचा हा चेंडू लवकर लाईन पिक केली होती. बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जजमेंट करताना चुकले. जजमेंट या ठिकाणी चुकते. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक चेंडूवरची नजर कायम ठेवतील पण नजर हटली आणि तिथेच दुर्घटना घडली. ते 2 धावा कंप्लीट या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती. खरं तर आरके स्पोर्ट्स अगदी पाली विभागातील मी तर म्हणेन पर्ली विभागातील एक सुपरिचित मी तर म्हणेन स्पोर्ट्स शॉप आहे. आणि नेहमीच या शॉपचं सुद्धा मी तर म्हणेन या शॉपनं सुद्धा खूप चांगली प्रसिद्धी प्राप्त केली. आणि त्याचे ओनर खऱ्या अर्थानं राकेश दादा आणि रोशन दादा यांना आपण बघतो. आणि त्यांनी या संघाला पुरस्कृत केलाय गावदेवी साई. इथे आडव्या बॅटना फटका खेचायचा होता. सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. त्याचबरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येईल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर साई संघ जाऊन पोहोचतोय 30 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 9 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 21 धावसंख्येची. कोणत्याही फलंदाजानं जर का व्यासपीठावरती षटकार लगावला तर संतोषदादा बोडेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाईल. पण या मैदानावरती ज्या ज्या वेळेला खेळाडू दाखल झाले ना सगळ्या खेळाडूंमध्ये एकच चर्चा होती की परिसीमा इतकी लॉंग आहे. त्याहीपेक्षा सर्कलचं जर आपण मी तर म्हणेन सर्कल जर आपण पाहिलं ते सुद्धा लॉंग क्षेत्र पाहायला मिळतं. आणि अशा वेळेला कसरत आहे. मोठा फटका मारणं तितकंसं सोपं काम नाही आहे. पण इथे जर प्रॉपर टायमिंग असेल ताकद असेल तर याही गोष्टी शक्य होतील. आणि क्रिकेटमध्ये अशक्य सुद्धा असं काहीच नाही आहे. शेवटच्या 18 चेंडू 21 ची गरज. स्टेजवरती षटकार आला तर बजरंग मोहिते साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. एकंदरीत तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या फलंदाजाला देण्यात येईल. पण व्यासपीठावरती षटकार त्या ठिकाणी मारावा लागेल. मोठे फटके जर का या मॅच मध्ये आले तर आरके स्पोर्ट्स सोनू फायटर या ठिकाणी साई संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. पण जोपर्यंत मोठे फटके रोखले जातील ना तोपर्यंत या सामन्यात रोखता येईल वडूनवघर संघाच्या गोलंदाजांना अपोजिट साई संघाला. चांगला सामना नक्कीच असेल.
साई संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. सलामीची जोडी मैदानावरती खेळ करते. यानंतर जर आपण जर त्यांच्या पॅव्हेलियनमध्ये लक्ष केंद्रित केलं ना, प्रतीक मोकल असेल, राकेश मोकल, संदेश गावण सारखा एक ग्रेट फलंदाज या टीमचा हिस्सा आहे. अशा वेळेला खोलवर फलंदाजीचा भरणा असलेला हा साई संघ या ठिकाणी मात्र आपण बघतोय की त्यांना येणाऱ्या 18 चेंडूवरती 21चा करायचा आहे पाठलाग. पण दुसऱ्या बाजूला सातत्यानंच हाय गटात टेनिस क्रिकेट विश्वात खेळ करणारा वडू नवघर संघ आपण बघतोय आणि त्यांना आता वाचवायचे आहेत. 18 मध्ये 21. दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज धीरज. स्टिअर केला हलक्या हाताने शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू वाटचाल करणार डीपच्या दिशेने. एकतर कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न, दडपण टाकलं क्षेत्ररक्षकावरती आणि दडपणाखाली मिस फील्ड आणि त्या कारणास्तव एकेरीला परिवर्तित करत असताना दुहेरीमध्ये हे दोनही फलंदाज 2 धावा कंप्लीट दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11. शेवटच्या आता 17 चेंडू 19 धावसंख्येची गरज. पंकजदादा देसाई आणि त्याचबरोबरीने रुपेशदादा घारे यांच्या माध्यमातून जर का वडू नवघर संघ जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. स्विच इट करण्याचा प्रयत्न, नशीब बलवत तर नव्हते वडू नवघर संघाचे, कारण नशिबाचा चौकार या ठिकाणी येतोय आरके स्पोर्ट्स सोनू फायटर गावदेवी साई संघाला. जात आहेत. राजवीर राजगे यांच्या माध्यमातून लगातारचे 3 षटकार जर का फलंदाजाने लगावले तर 1,000 रुपयाचे कॅश प्राइज फलंदाजाला दिलं जाईल. 30 धावांचा पाठलाग करायचे. मोठे फटके जर का आले तर सामना लवकर संपेल. आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर हा चेंडू जातोय. पंच इशारा करीत असताना की हा चेंडू वाईड असेल. 1 धाव अतिरिक्तच्या साह्याने वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती. शेवटचे आता 16 चेंडू शिल्लक, 14 धावसंख्येची गरज. अंतर कमी होत असताना नशिबाचा चौकार या अगोदर आला आणि त्याचा फायदा झाला तो साई टीमला. 30 धावांचा पाठलाग करायचे. खरं तर हर्षल सरांनी सांगितलं पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी चांगली राहिली तर 30 धावा सुद्धा वाचवता येतील. बॅटची एज पुन्हा एकदा येतोय. नशिबाचा चौकार. साई संघ नशीब घेऊनच मैदानावरती उतरलाय. अजून एक चौकार साई टीम साठी. जे चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने अंतर आता भरपूर कमी होत असताना साई टीम साठी, कारण 20 धावा लागतात धावफलकावरती. केवळ 10 धावसंख्येची गरज. चेंडू मात्र शिल्लक असतील ते तब्बल 15. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. सावध पवित्रा या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न पण संपर्कच झाला नाही. सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे जर का जिंकायचं असेल ना वडू नवघर संघाला तर निर्धाव चेंडूपेक्षा विकेट्स येणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही नेहमी सांगतो धावा जमवण्याचे भरपूर तंत्र आहेत. सिंगल, डबल, बाईज, लेग बाईज, षटकार चौकारच्या साह्यानं धावा येत असतात. पण विकेट जर का तुम्ही प्राप्त केल्या, धावा वाचवण्याचं एकमेव तंत्र फलंदाजाला बाद करणं. विकेट्स आली तरच धावा वाचतील आणि विकेटची अपेक्षा आहे ती वडू नवघर टीमला. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटला ब्रश होऊन कदाचित चेंडू हा गेलाय की काय असं वाटलं होतं, पण पंच सांगतात की नाही, लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू. पंचांनी वाईड असा इशारा या ठिकाणी आपल्या अंदाजात दिलेला आहे. 1 धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 21. आरके स्पोर्ट्स खरं तर रोशनदादा कदम त्यांनीच आम्हाला या स्पर्धेत ते घेऊन आले. खरं तर त्यांनीच या स्पर्धेत आम्हाला समालोचनाची संधी दिली. त्यासाठी विशेषतः मी रोशनदादा तुमचंही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. पण त्याही पेक्षा इथे आल्यानंतर आयोजकांनी जे आम्हाला प्रेम दिलं ना त्यासाठी मी आयोजकांचा विशेष आभार व्यक्त करतोय. झेल ड्रॉप. आत्मविश्वास गमावलाय वडू नवघर संघानं, कारण त्यांना ठाऊक आहे धावा कमी आहेत, हा सामना वाचेल की नाही याची शंका त्यांच्या मनामध्ये सुरुवातीला निर्माण झाली. आणि आपण नेहमी म्हणतो ना, तुम्हाला जर
रणात जिंकायचं असेल ना तर सुरुवातीला तुम्हाला मनातून स्वतःला मी तर म्हणेन कणखर बनवावं लागतं. इथे मनातूनच हारलेत हे वडूनगर संघाचे क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती असं वाटलं होतं की ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षकाने चेंडूची फेकी केली या धावा कठीण बनवतील, पण इथे सोपा झेल ड्रॉप होतोय. 2 धावा वाढतील आणि धावसंख्या होतीये 23. इथे दिशा द्यायची होती. अनिकेत मोकल यासाठीच जाणला जातो. मैदान कितीही मोठं असू दे, परिसीमा भलेही लॉंग असेल पण माझा फुटवर्क भरपूर चांगला आहे आणि हेच सांगत असताना एक नेत्रदीपकचा चौकार वसूल करतोय अनिकेत मोकल. जे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 30 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते 27. येणारे 12 चेंडू केवळ 3 धावसंख्येची गरज. विश्वास 11 कळवा टीमच्या कर्णधाराला मी विनंती करतोय की आपण यावं टॉस बॉक्स मध्ये. यानंतर लगेचच टॉस केला जाईल हा सामना संपल्यानंतर आणि दुसऱ्या फेरीची दुसरी लढत आपल्याला तिथून पुढे पाहायला मिळेल. 12 मध्ये 3 सगळे प्रेक्षक म्हणत असतील की साई संघ या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने निघाला आणि सगळ्यांनाच ठाऊक आहे आव्हान कठीण नाहीये, पण क्रिकेट आहे जोपर्यंत या धावा बनत नाही ना तोपर्यंत कोण जिंकेल असा उल्लेख आपण करू शकत नाही. इथे या चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप डीप मध्ये राहिला. सबमरीन डिलिव्हरी होती, सरळ विसावला विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडू येतोय, धावफलक स्थिरावेल 27 या धावसंख्येवरती. निलेश नाईक सर यांच्या समवेत आज खरं तर आमचं परम भाग्यच, कारण सुधागड तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण बघतोय आणि खरं तर रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेत निलेश नाईक सर यांचं समालोचन आपण ऐकलं. काल ते ओवल्याला होते कारण तिथे आयकॉन खेळाडूंची स्पर्धा होती आणि ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश नाईक सर, समीर सोमने सर या ज्या 2 व्यक्ती असतात त्या त्यावेळेला नक्कीच भरपूर काही शिकण्यासारखं असतं. त्यांचा एक एक शब्द अगदी मनामध्ये बिंबवून ठेवावा असे त्यांचे उच्चार असतात आणि पेशाने खरं तर शिक्षक आहेत निलेश नाईक सर, त्यामुळे त्यांचा अनुभव नेहमीच आमच्यासाठी फायद्याचा ठरतो. आज त्यांनीही भरपूर आमच्या पाठीमागे योगदान दिले, त्यांनाही खूप सारे आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. इथे आज स्ट्रोक सरळ बॅटनं रिकामं क्षेत्र आहे. क्रिकेटमध्ये सगळ्यात सुरक्षित फटका स्ट्रेट हिट आणि स्ट्रेट हिट करत विजयी चौकार ठोकलाय तो आरके स्पोर्ट्स सोनू फायटर गावदेवी साई संघानं. हा सामना जिंकलाय, हार्दिक अभिनंदन. प्लेयर ऑफ द मॅच गोलंदाजी करताना 2 विकेट प्राप्त केल्या.